हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण स्टार्ट करतोय संघर्षाची स्टोरी पार्ट 8. आता खूप लोकांना आतुरता आहे, की पटापट दीदी टाका, तुमची लग्नाची स्टोरी सांगा, हे ते. पण तर बघा, मी माझ्या लाईफचा संघर्ष सांगते सगळा, म्हणजे लहानपणापासूनचा. तर मी एक-एक गोष्ट सांगितल्यानंतरच मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. तर मी तो पण ट्राय करते, की पटपट सांगून. तर अजून 2-3 एपिसोड लागतील मे बी. एवढे नाही, पण आय विल ट्राय, की 1-2 याच्यातच मी संपवून माझी लग्नाची स्टोरी नक्की तुम्हाला सांगेन. तर मी कालच्या 7च्या पार्टमध्ये 7चे पण मी तुम्हाला 2 पार्ट केलेले. ज्यांनी सेकंड पार्ट बघितलं नाही त्यांनी फर्स्ट पार्ट बघून झाला असेल 7चं, तर त्यातला पण सेकंड पार्ट बघा. तर तुम्हाला ही पण स्टोरी कळून जाईल. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं माझ्या सगळ्या स्टोरीमध्ये 7 पार्टमध्ये, की कोणी-कोणी आम्हाला मदत केली. अ, किंवा आमचं एज्युकेशनला तिथे कशी-कशी हेल्प झाली किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कालच्या पार्टमध्ये सांगितल्या ते. आजचा पार्ट मी तुम्हाला प्रॉपरली बघा, स्कूल जास्त मॅटर करत नव्हतं, कारण की तिकडे आम्ही अ, जास्त काळ म्हणजे फक्त एज्युकेशनसाठी तिकडे जायचो. बाकीचा जो काळ होता तो आम्ही हॉस्टेलमध्येच राहायचो प्रॉपरली. तर हॉस्टेलमध्ये आजचा मी जो पार्ट आहे तो पूर्ण मी तुम्हाला हॉस्टेलच्या रिगार्डिंग सांगणार आहे. कारण की मला इतकं पण आठवत नाही, पण जितकं काही आठवतं तितकं मी तुम्हाला जे माझे हॉस्टेलचे कलीग असतील, जे कोणी फ्रेंड्स जे पण काही कोणी-कोणी असतील किंवा माझे टीचर्स असतील, जे माझे हॉस्टेलचे जे कोणी असतील ते सगळे जर बघत असतील, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतील. तर त्या त्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हॉस्टेलमध्ये मी तुम्हाला 5वी पर्यंतचं तर काल सांगितलं होतं. तरी आजपासून मी 6वी पासून जे काही मला आत्ताच्या लॉगमध्ये म्हणजे 30 मिनिटापर्यंत जेवढं बसेल तेवढं मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हॉस्टेलला जेव्हा मी 6ला गेली ना, तर तेव्हा मी ना काय झालं, खूप आजारी पडली एकदा. मला आठवत नाही काय झालं होतं, कशामुळं झालं होतं. पण असं 3-4 दिवस माझ्या अंगामध्ये इतका ताप होता, इतका ताप होता. म्हणजे हॉस्टेलला काय आहे, एवढ्या मुली असतात, आज ही, उद्या ती, परवा ही, सारखं कोणी ना कोणी आजारी असतंच, रोज. म्हणजे न चुकता. आणि कसं असतं, आपण छोटे-छोटे असतो, आपल्याला इन्फेक्शन माहीत नसतं. जो आजारी त्याच्यापाशी जाऊन बसणं किंवा जे कोणी खोकत असेल, त्याचं जे जर्म्स वगैरे असतात, त्याच्या सवयामध्ये आपण गेलो, की ते इन्फेक्शन ऑटोमॅटिकली आपल्याला म्हणजे ना हॉस्टेलमध्ये आपण कंटिन्युअसली आजारी पडतच असतो. त्यात काही नवीन वाद नाही. पण त्यावेळेला काय झालं, मी 3 दिवस कंटिन्यू तापात फणफणलेली होती. मला काही कोणी बघायलाच आलं नाही. म्हणजे माझी बहीण होती प्रतीक्षा आणि आता छोटी होती त्याच्यामुळे तिला एवढ्या काही गोष्टी कळायच्या नाही. पण प्रतीक्षा मला काय करायची, संध्याकाळ झाली की वरतून ताट आणायची, जेवण करायची आणि त्याच्यामुळे सकाळचं पण जेवण मला आपलं ताप असतो. जेवण काही जात नसतं. इतकं कडू लागत असतं तोंडामध्ये सगळं. मग ती काय एक चपाती घेऊन यायची, त्यातलं मी थोडंसं खायची, बाकीचं असंच ठेवायची. ती ताट रिटर्नवरती घेऊन जायची नाश्त्याच्या टाईमला, नाश्ता घेऊन यायची. पण 2-3 दिवस मला ते जेवण नाही गेलं. मी इतकी अशक्त झाले का मी पूर्ण झोपून होते. आणि चौथ्या दिवशी सॅटर्डे होता. मी स्कूलला का गेली नाही? सॅटर्डेच्या दिवशी कंपल्सरी चेकिंग व्हायचं, की कोण-कोण स्कूलला गेलं नाही. तर त्या दिवशी मी स्कूलला गेलेली नव्हती म्हणून मॅडम आल्या आणि एक नाईटला आमच्या इथे मॅडम होत्या, मयुरी मॅडम म्हणून. त्या आल्या, त्यांनी मला बघितलं. माझा ताप इतका होता प्रमाणाच्या बाहेर, त्या मला 5 मिनिटं उठत होत्या. "प्रतिमा उठ, प्रतिमा उठ." मी उठण्याच्या पलीकडे, कारण की मी असं शुद्धीतच नसल्यासारखी होते. त्यांनी त्यांनी माझा बिछाना काढला, मला ताप चेक केला. मला इतका फणफणलेला ताप. त्यांनी मला असंच उचललं पळत-पळत. आमच्या हॉस्टेलच्या शेजारी एक हॉस्पिटल होतं, म्हणजे जरा 5 मिनिटाच्या अंतरावरती. तिथं घेऊन गेल्या. तर डॉक्टरनी सांगितलं, "आम्ही हिला ॲडमिट किंवा आम्ही हिला चेक पण करणार नाही." मॅडम इतक्या घाबरून गेल्या. त्यांनी डायरेक्टली आमच्या सरांना फोन केला. सरांनी सांगितलं, एक लहान मुलांचं जठरा हॉस्पिटल होतं तेव्हा तिकडे, तर त्या हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट करा. तर तेव्हा मी तिकडे 3 दिवस ॲडमिट झालेले होते. म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला याच्यातून, की जेव्हा आपलं कोणी नसतं ना मोठं सांभाळणारं, आपलं कोणी बघणारं, या सगळ्या गोष्टी करणारं. बघा जेव्हा प्रतीक्षाने आजारी पडायची ना, तर मी त्यांची खूप काळजी घ्यायची. पण त्याच लहान त्या माझी काय काळजी घेणार आहे? आणि बाकीचे जे लोकं असतात ना आपल्या सराउंडिंग, जे आपल्या आजूबाजूला, जे माझे रूममेट्स वगैरे, त्यांना काही घेणं-देणं नसतं कोणाचं कोणाला. सगळेजण आपापल्या गोष्टींमध्ये असतो. सकाळी उठायचं, नाश्ता करायचं, जायचं, म्हणजे त्यांचं जे काही रुटीन असेल ते. तर तेव्हा मी 3 दिवस तापात फणफणलेली, न अन्न खाता 3 दिवस मी अशीच झोपून होती. मला सूध नव्हती कसली. ह्या जागी जर माझं कोणी रिलेटिव्ह असतं, तर आपण कसं आपल्या मुलांना कॉल करतो आठवणीने. "तुम्ही बरे आहात का?" टीचरला किंवा मॅडमला कॉल करून सांगतो, की मुलं बरे आहेत का आमचे? त्यांच्याकडे द्या 1 मिनिटं फोनवर बोलायला वगैरे नाही का. पण त्यावेळेस कदाचित या गोष्टी माझ्यासाठी कोणी असं करणारं नसल्यामुळे माझी ती तेव्हा म्हणजे मला त्यावेळेस ना एकदम डेंग्यू झाला होता.
आणि खूप म्हणजे मला ना ते जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये मला फक्त एकच आठवतं, त्या जिन्यातून मला घेऊन पळत होत्या ना, इतकंच आठवतंय. त्याच्यानंतर त्यांनी तिथून मला हॉस्पिटलला कसं नेलं, त्याच्यानंतर 2 दिवस माझं काय झालं मला काहीच माहिती नाही. मला डायरेक्ट तिसऱ्या दिवशी मला एकदम चांगली शुद्ध आलेली. म्हणजे तेव्हा मला आठवलं, की माझ्या ह्या हाताला सलाईन म्हणजे एका हाताला इथं सलाईन होतं, दुसऱ्या हाताला इथं सलाईन होतं. एकदम माझी बॉडी अशी पेन करत होती. म्हणजे मला तेवढंच आठवतं. त्याच्यानंतर अजून मी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले. मला माहीत नाही यार त्याचं बिल कोणी माझे मामा पण आलेले, आत्या पण आलेले. तेव्हा मला जास्त काही म्हणजे असं नाही जास्त कॉन्टॅक्ट कोणाशी, तर जास्त काही कोणी नव्हतं. तर माझ्या आत्या आणि मामा आले होते. तर त्यांनी मला माहीत नाही बिल कोणी पे केलं, काय केलं. आता ज्यांनी कोणी तेव्हा बिल पे केलं असेल, तर त्यांना मी आत्ता पण मनापासून थँक यू बोलते. कारण की तो एक-एक दिवस असतो, तो खरंच खूप इम्पोर्टंट असतो. तसंच तो पण काहीतरी होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे हा एक माझा हॉस्टेलचा एक इन्सिडेंट सांगितला याच्यामध्ये. तर असेच सगळे आमचे छान हॉस्टेलचे दिवस चालले होते आणि हॉस्टेलचं मला तुम्हाला रुटीन सांगायचं होतं त्याच्यामध्ये. आमचं हॉस्टेलचं रुटीन खूप छान होतं खरं तर. सकाळी उठायचं, नाश्ता करायचा. जर आम्ही म्हणजे 5वी गेलो तर आमचं स्कूल 12 नंतर असायचं. 11:30 पासूनच स्टार्ट करायचं आवरायला वगैरे. नंतर ना स्कूलमध्ये जायचं संध्याकाळच्या 5:30ला स्कूल सुटायचं 15-20 मिनिटं हॉस्टेलला यायला लागायचे. आवरायचं वगैरे, छान प्रार्थना व्हायच्या. नंतर जेवण करायचं. जेवण झालं की 1 तास तरी टीव्ही दाखवायचे आम्हाला शाळा सॉरी अभ्यास वगैरे झाल्यावरती, जेवण वगैरे झाल्यावरती. त्याच्यानंतर आम्हाला अभ्यासाला टाईम द्यायचे. काहींना 10 पर्यंत, काहींना 11. नंतर मी मोठी झाली त्यानंतर आमचा टाईम पण वाढला होता. 11, 11:30 पर्यंत टाईम झाला होता आमचा. तर मग असं सगळं आणि छान होतं त्या सगळ्या रुटीन. आम्हाला हॉस्टेलमध्ये खूप कामं पण करायला लागायची हां, ही पण एक गोष्ट सांगते. हॉस्टेल जरी माझ्यासाठी जरी फ्री असेल, तर मला बाकीच्या मुलांचं माहिती नाही. पण आम्हाला कामं भरपूर करायला लागायचे. मी कधी आमच्या हॉस्टेलला गेले ना, मी तुम्हाला ते माझं भल्लं मोठं हॉस्टेल दाखवेल, की ज्याच्यात आम्ही जेवण करायचो, जेवणाचा हॉल, टीव्ही बघायचा हॉल, आमचे रूम वगैरे. तर जो जेवण करायचं ना, तर तो सगळा हॉल क्लीन करायला इतका मोठा हॉल होता, म्हणजे आमच्या छोट्या-छोट्या हातानं तो खूप मोठा वाटायचा. तो झाडायचा, पुसायचा. त्याच्यानंतरनं आमच्या रूम पण ते तर आमच्या रूममेट्समध्ये डिव्हायडेड होतं. त्याच्यानंतर आम्हाला संडेचं आणि त्याच्यानंतर संडेला पण ना आम्हाला इतकं आम्ही ना असं विचार करायचो बरं का आठवडाभर कपडे धुवायचो नाही, की संडेला धुवू वगैरे नाही का आणि नेमकं संडेला पाणी नसायचं. काहीतरी प्रॉब्लेम कारण की सगळे संडेला कपडे धुणार ना, तर इतकं पाण्याचा पण प्रॉब्लेम होता तेव्हा आमच्या हॉस्टेलला आणि त्याच्यानंतर संडेला ना आम्हाला सकाळी उठलं ना की पहिले ना सगळ्यांना तांदूळ निवडायचं, एक-एक कट्टा बरं का. एक रूममध्ये 15-20 मुली असायच्या आणि 15-20 मुलींना एक गव्हाचा कट्टा आणि एक तांदळाचा कट्टा. इतकं कंटाळा यायचा ना लिटरली निवडायचा तो, पण काय ऑप्शन नव्हता. आम्हाला तो ना सकाळच्या 7 वाजेपासून तर दुपारच्या 12-1 पर्यंत तोच चालायचा. त्याच्यानंतर आम्ही विचार करायचो आज संडे आहे मस्तपैकी डोकं-बिकं धुवू मस्त नाही का असं म्हणजे ऑब्व्हियसली ना तोच एक आणि दुपारी अंघोळ करायला मिळायची पहिली गोष्ट त्यावेळेला. म्हणजे मग ऊन असायचं थोडंसं थंड पाण्याने अंघोळ करायला लागायची. कपडे धुवून टाकू. नंतरनं मग अभ्यास पण इतका असायचा. टीचर लोकं पण त्यांना काय माहिती आम्हाला हॉस्टेलमध्ये इतकं काम करायला लागतं. ते पण सगळ्यांना एवढा अभ्यास द्यायचे. त्याच्यानंतर एवढा अभ्यास पण करायचा पेंडिंग असायचा. लिखाण असायचं, आपलं रीडिंग वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच्यानंतर असं असायचं की आठवडाभरातून की आम्हाला आठवड्यातून एकदाच बाहेर सोडायचे. ते पण संडेला 1 तासासाठी. तर ते सगळ्यांना सोडायचे मग. तर तिकडे पण जायचं असायचं. म्हणजे इतके सगळे कामं असायचे ना की तो संडेचा दिवस आम्हाला असं वाटायचं की असा आला ना असा गेला. इतकं काम. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आम्हाला हप्ताभराचं पण हॉस्टेलमध्ये रुटीन असायचं. तुम्हाला म्हणजे माझा तरी नंबर होता चपात्या करायला लागायच्या. एवढ्या 300 मुलींच्या चपात्या करायला लागायच्या. 4 मुली चपात्या करायला होत्या आणि मावशी लोकं ते गॅसवरती भाजायला असायच्या. आम्ही ना इतक्या मोठ्या-मोठ्या काय बोलतो पाट्या असतात ना, पाट्या भरून चपात्या म्हणजे किती चपात्या 300 मुलींना किती चपात्या? ऑन एन एव्हरेज तुम्ही 200 2 चपाती प्रत्येक मुलीची पकडून चला. छोटी मुलगी कमी खात असेल. पण 500-600 चपात्या तरी कंपल्सरी करायला लागायच्या. प्लस तो जी भाजी करायची असायची, ती भाजी पण निवडायला लागायची. चॉपिंग असेल, चॉपिंग करणं, निवडायची असेल, निवडायला लागायचं. म्हणजे असं ना प्रत्येक कामं तिथं आम्हाला करायला लागायचे. जे बाथरूम होते आमच्या सगळ्यांचे, प्रत्येक रूमचा एक-एक दिवसाचा नंबर असायचा. ते सगळ्यांचे बाथरूम क्लीन करायचे. इतकी कामं असायची. परत रूममध्ये पण वेगळं हां. आम्ही एका रूममध्ये 10-15 मुली राहायचो ना, तर रूम इतकी मोठी असायची ना, मी हे सगळे व्हिडिओज मी माझ्या हॉस्टेलला जेव्हा व्हिजिटला जाईन हे सगळं तुम्हाला नंतर पण अपलोड करून दाखवणार आहे. विथ पार्ट नंबर सकट, की बाबा मी ह्या पार्टमध्ये माझ्या हॉस्टेलचं एक्सप्लेनेशन केलं होतं. ते हे म्हणून असं.
एवढी मोठी रूम असायची. ती परत झाडायचा पण कंटाळा यायचा. ती एवढी पुसायला लागायची बसून. तर असं सगळं इतकी कामं असायची ना तेव्हा आम्हाला, की म्हणजे तेव्हा छोटं होतं ना म्हणून कदाचित ते कामं जास्त वाटत असतील किंवा काय माहिती नाही मला. पण मला खूप आत्ताही ते काम खूपच वाटतं असं काही नाही. मला तरी वाटतंय, दुसऱ्यांचं मला माहिती नाही. तर असं सगळं. तर एक संडेचं आणि हां, संडेचं ते हे कामं तर जाऊ द्या. हे कामाचं तर वेगळं राहिलं. त्यानंतर तिथे ना दर संडेला म्हणजे दर असेल किंवा महिन्यातून 2दा-3दा तरी पकडून चला, की ज्यांचा मुलाचा बर्थडे, काहींचा आई-वडिलांचा बर्थडे, त्यांचं काय असेल, काही चांगले-चांगले त्यांच्या मेमरीज आमच्यासोबत ना शेअर करायला यायचे. मग तेव्हा आले, की त्यांचा मोठं इव्हेंट चालायचा, की त्यांना सगळ्यांना बसवणार, मग ते थोडंसं स्पीच करणार, मग सगळ्या गोष्टी, नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडून कधी-कधी जेवण. आणि आम्हाला ना खरंच खूप आनंद ह्या गोष्टीचा व्हायचा, की आज आम्हाला काहीतरी छान खायला भेटणार आहे किंवा काहीतरी छान सरप्राईज मिळेल. कारण की ते लोकं द्यायचे. म्हणजे कधी-कधी पेन्सिल, कधी नोटबुक्स, कधी कंपास, कधी वॉच, कधी काय, तर कधी काय छान-छान द्यायचे आम्हाला काही-काही गिफ्ट्स बरं का. आणि ह्या गोष्टीचा आनंद ना खरंच खूप मोठा आणि खूप वेगळा असतो. म्हणजे ना बघा, आपल्याला कोणीच काही नवीन घेऊन देणारं नसतं आणि जेव्हा सडनली आपल्याला कोणीतरी व्यक्ती ह्या गोष्टी देतं, तर याचा आनंद मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही. आम्ही म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण ना त्यात एक बॅड लक असं असायचं, जेव्हा आम्हाला ते गिफ्ट्स मिळायचे ना, ते कधीच आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते. जेव्हा असं व्हायचं, इकडं आम्हाला दिलं जायचं आणि दुसरीकडे जाऊन आमच्याकडून ते रिसीव्ह पण केलं जायचं. म्हणजे आमच्याकडून ते रिटर्न पण घेतलं जायचं. असं तो त्यांचा काहीतरी पार्ट होता. त्यांना कारण की हॉस्टेलमध्ये सगळ्याच गरजू मुली नव्हत्या. काहींना आई-वडील होते, काहींना काही प्रत्येक गोष्टीमागे कॅल्क्युलेशन्स असतात. माझा माइंड तेव्हा छोटा होता म्हणून आम्हाला त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला बघायचो. आता मी विचार करते त्यावेळेस मुली पण वेगळ्या होत्या, सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. काही मुलींना आई-वडील होते, त्यांचे आई-वडील सगळं देऊ शकत होते. तर ते जे कदाचित रिसीव्ह करायचं कामही असेल, की ज्यांना आई-वडील नसतील त्यांना ते फुल देण्याचा प्रयत्न करत असतील. असं काहीतरी असेल. तर अशा सगळ्या गोष्टी आणि अशा गमती-जमती. तर हॉस्टेलमध्ये ना आमच्या तुम्हाला सांगितलं मी लास्ट ब्लॉगमध्ये पण गॅदरिंग पण व्हायचं. तर गॅदरिंग जेव्हा व्हायचं ना, तर तेव्हा आमचं बॉयजचं पण हॉस्टेल होतं. ते होतं नवीन नगर रोडला आणि आम्ही होतो गोल्डन सिटीला किंवा आमचे इकडचेच लोकेशन झाले होते ऑलमोस्ट. तर तेव्हा तिथे ना सगळे आमचं बॉयज एंड गर्ल्स हॉस्टेल मिळून आमचे सगळे फंक्शन्स व्हायचे. खूप मजा करायचो आम्ही तेव्हा. छान डान्स किंवा त्याच्यामध्ये जे मुली हुशार आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जायचा. त्यांना मोटिव्हेट केलं जायचं. त्यांना म्हणजे त्यांना आपण काय बोलतो, मान-सन्मान दिला जायचा तो. तर त्याच्यामध्ये ना काही आता मी कोणाची नावं नाही घेत त्याच्यामध्ये. काही लोकं असे होते, तो मान खोटा पण घ्यायचे स्वतःसाठी. असू देत, ते त्यांच्याकडेच असू देत. पण हॉस्टेलमध्ये खूप मुली हुशार पण होत्या. आता मला इतकं आठवत नाही मुलींची नावं. जे माझ्या मुली व्लॉग बघत असतील त्यांनी मला कमेंट करा नक्की. मी जे सांगते ते खरं आहे की ॲट एवढं तरी कमेंट करा बघा. मला सगळ्याच गोष्टी आठवत नाहीये किंवा बोलण्याच्या फ्लोमध्ये ना मी एकटी म्हणजे मी सगळं एक्सप्लेन ना मी एकटी करतीये. जेव्हा मला असं कोणी पार्टनर आहे की तो मला प्रश्न करतोय, मग मी त्याचं उत्तर तुम्हाला स्पेसिफिकली देते असं नाही. माझ्या मनाला जितकं आठवतंय मी ते तितकं तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करते. तर अशा सगळ्या गोष्टी हॉस्टेलमध्ये असायच्या किंवा जेव्हा चांगलं-चांगलं जेवण असेल, आम्ही इतके आनंदी व्हायचो ना सगळे. कारण की बघा, हॉस्टेलचं जेवण कसं होतं, मी तुम्हाला ठीक सांगतेय. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ठीक सांगतेय. हे प्रत्येकासाठीच ठीक नव्हतं. ठीक आहे. म्हणजे जेवण हॉस्टेलचं आहे. एवढं तुम्हाला 300 मुलींसाठी एवढं मोठे-मोठे पातेले भरून करायचे. तुम्ही ऑब्व्हियसली विचार करा. ते जेवण एवढं व्यवस्थित नसायचं. आजही आपल्या घरामध्ये सुद्धा ना, आपण 4 लोकांचं रेग्युलर जेवण बनवतोय आणि कदाचित उद्या आपल्या घरात 4-6 पाहुणे आले, तर 6-7 लोकांचं जेवण करताना आपल्याकडून सुद्धा मिस्टेक होतात. ते तर लोकं आहेत यार, त्यांना पण 300-300 लोकांचं जेवण करायला ते काही आचारी ठेवत नव्हते. आमच्या एक आजी होत्या, त्या सुंदर जेवण बनवायच्या. पण हे बघा, त्यांना पण ना 1 लिटर तेल, 1 किलो शेंगदाणे त्यांना पण रोज मोजूनच दिलं जायचं. सपोज त्यांना 300 मुलांचं जेवण करायचं म्हणून 5 किलो शेंगदाणे दिले, तर असं नाही झालेलं आहे कधी. त्यांचं जे रोजचं रेग्युलरली जे काय होतं, त्यांना काय दिलं तर ते टाकणारच आहे सगळं. पण नाही दिलं तर ते तरी कुठून आणणार आहे? स्वतःच्या खिशातून तर कोणी टाकणार नाहीये ना. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. मला माहिती नाही. हे बघा, त्याच्यानंतर ना आमचं हॉस्टेल खरंच खूप छान झालं. अगोदर आम्ही ना म्हणजे असं पेटी लावून आमच्याकडे पेट्या होत्या प्रत्येकाच्या.
माहिती पेट्या, लोखंडाची पेटी असती, त्यात आपलं आपलं सामान ठेवायचं आणि आपलं छोटीशी जागा दिली जायची. त्याच्यासमोर पेटीच्या समोर बिछाना टाकायचा, झोपायचं. एक बॅग ठेवण्यासाठी जागा दिली जायची. असं सगळं होतं. त्याच्यानंतर आमचं हॉस्टेल पण चेंज झालं भरपूर प्रकारे. नंतर आम्हाला बनकर बेड आले, खालीवर बेड असतात ना, ते आले. त्याच्यानंतर त्याच्यावरती गाद्या आल्या, त्याच्यावरती जेवणात नाही इम्प्रूव्हमेंट झाली बरं का शेवटपर्यंत जास्त. पण बाकीच्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी सुधारलं गेलं. कॉम्प्युटर रूम आला. मला माहीत नाही तिथे शिकवलं गेलं की नाही, कारण की त्याच्यानंतर मीच हॉस्टेल सोडलं. पण बऱ्यापैकी सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये. हॉस्टेलमध्ये राहायचो. हॉस्टेलमध्ये भरपूर चोऱ्या पण व्हायच्या, भरपूर गोष्टी व्हायच्या. काही-काही ना चांगल्या घरातल्या मुली आल्या ते येऊन चोऱ्या करायच्या. म्हणजे मला तर त्या गोष्टी कळाल्या नाही, की त्या असं का वागत असतील? चांगल्या घरातल्या म्हणजे त्यांना आई-वडील आहे, सगळं त्यांचं फायनान्शियली व्यवस्थित आहे, तरी त्यांना चोरी का करायची वेळ यायची मला तेच कळालं नाही. तर असं तो त्याचा त्यांचा पर्सनली पार्ट राहिला. तर त्याच्यानंतर ना असं पण व्हायचं, आम्हाला हॉस्टेलमध्ये ना भूक लागायची. आम्ही काय करायचो, जेव्हा संध्याकाळी जेवण करायला जायचो ना, तर रात्री आम्ही किती-किती उशिरापर्यंत आम्हाला कोणी जागून नाही द्यायचं बरं का. आमच्या मॅडम वगैरे ह्या आम्हाला जागून नाही द्यायच्या. आम्ही पार बाथरूमच्या लाईटमध्ये अभ्यास कर, सगळे झोपले की पॅसेजच्या लाईटमध्ये म्हणजे मी तर लिटरली ना, रात्री सगळे झोपले का 2:00-2:30ला उठणार, मग मी अभ्यास करणार. कारण की अलाऊ करत नव्हते ना, तरी कोणी मला बघितलंच ना वॉशरूमला वगैरे, कारण आमचे सगळ्यांचे वॉशरूम असे बॅक साईडला होते. कुणी मला बघितलंच ना, की लगेच एखादी आम्ही तेव्हा ना चोमडी म्हणायचो. एखादी चोमडी पोरगी असेल ना, ती लगेच मॅडमला जाऊन सांगायची, की "मॅडम प्रतिभा अशी-अशी बसली होती अभ्यास करत." की लगेच दुसऱ्या दिवशी, "असं परत दिसली नाही पाहिजे, असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही." इतका ओरडा खायला लागायचा. आम्ही काय रगील होतो यार. तेव्हा इतकी सवय झाली होती दुसऱ्यांची बोलणे खायची, काय हे नाही, ते नाही. जी गोष्ट आणि माझा तर स्वभाव होता, असं झालं होतं ना तेव्हा, मला कोणी जर म्हटलं ना, "तू हे करू नको." म्हणजे मला जर कोणी म्हटलं ना, "तू अभ्यास करू नको," की मला तलप लागायची त्या गोष्टीची. की मी ना नाही, मग मी खोट्यासारखं. मी रात्री पार 2:00ला उठणार, सकाळचे 5 पर्यंत अभ्यास करणार. मग कोणी उठायच्या आधी परत झोपून घेणार. म्हणजे ना असं सगळं माझं ना ते माझं नेचर खूप विचित्र झालं होतं तेव्हा. मला माहिती नाही हे सगळ्यांच्या माझ्या अवती लोकांमुळे की कशामुळे. तर असं आम्ही रात्री अभ्यास करायचो ना, तर भूक पण लागायची तेव्हा. मग आम्ही काय करायचो, जेव्हा जेवण करायला जायचो ना, गुपचूप खिशामध्ये, स्टोलमध्ये, ओढणीमध्ये चपाती गुंडाळून आणायचो आणि ठीक आहे, ती चपाती आम्ही नोटबुकमध्ये ठेवायचो किंवा बुकमध्ये ठेवायचो. आणि काय व्हायचं, कधी-कधी अभ्यासाला उठायचो, कधी-कधी उठत पण नव्हतो. ती चपाती अशीच राहायची. ती चपाती आम्हाला 8 दिवसांनी दिसायची आणि लिटरली माहिती ती चपाती आम्ही 8 दिवसांनी पण खायचो. ऑप्शन नव्हतं. कधी-कधी भूक लागलेली असायची तर सगळं पहिलं नोटबुक उचकायला घ्यायचो. कुठल्या ह्याच्यात ठेवली का? कशात आठवत नाहीये का? पहिले तर सगळं काढायचो आणि रात्री भूक लागली वगैरे तर लोणचं असायचं किंवा लोणचं विकत घेऊन यायचो आम्ही. तर लोणच्यासोबत खायचो किंवा कधी-कधी शेंगदाण्याची चटणी असायची, तर त्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खायचो. आमच्याकडे तर नसायचं, पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना, त्यांच्याकडे असायच्या. म्हणजे माझ्या मैत्रिणी पण खूप छान होत्या सगळ्या. आता मी त्यांची नावं नाही घेत, पण त्या माझ्या मैत्रिणी पण होत्या सगळ्या. तर आम्ही त्या 8-8 दिवसाच्या चपात्या, 3-3, 4-4 दिवसाच्या त्या नोटबुकमध्ये ठेवलेल्या चपात्या अशाच खायचो आम्ही. तर असं सगळं हॉस्टेलचं लाईफ होतं. तर हॉस्टेलमधून ना आम्हाला बाहेर पण नेलं जायचं बरं का, की जास्त इव्हेंट आमचे नगरला म्हणजे 1-2 इव्हेंट झालेले मला जास्त आठवत नाही. आमचं सॉरी नगरला अहिल्यानगर आत्ताचं. ज्या अहिल्यानगरला तिथे आमचं प्रत्येक सगळ्या ह्याच्यातून सगळे हॉस्टेल्स यायचे तिथं आणि तिथे आम्हाला असं म्हणजे डान्स परफॉर्मन्स केले जायचे. कोणाचे एक नाट्य म्हणजे नाटक असायचं. कोणाचं काय, कोणी सिंगिंग चांगलं करायचं, कोणी स्पीच चांगलं करायचं. म्हणजे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अहिल्यानगरमध्ये तेव्हा म्हणजे मला 2-3 हॉस्टेल आठवतात. स्नेहल होतं, एक एच-आय-व्ही पॉझिटिव्ह मुलांचं ते हॉस्टेल होतं. त्याच्यानंतर एक आठरे पाटील पण एक होतं. त्याच्यानंतर अजून एक होतं बरं का, एक असं इतकं विचित्र ना माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलेलं इतकं विचित्र हॉस्टेल ते होतं. गर्ल्स होतं यार. मॉर्निंग काहीतरी वेगळंच आहे. मी त्या Googleला एकदा सर्च करून त्या हॉस्टेलचं नाव बघेन. म्हणजे सांगू असे वेगळेच म्हणजे तुम्ही ना जिकडे जास्त अतिवृष्टी होते तिकडच्या भागांमध्ये नाही का असे-असे ते त्याचे छप्पर असतात. असं ते हॉस्टेल त्याच्यावरती एवढे मोठे-मोठे गवत पूर्ण ते असं येलो-येलो झालेलं गवत, अशा त्या रूम, एका-एका रूममध्ये अर्ध्या रूममध्ये ना बेंचेस, बाकीच्या इथं झोपायला जागा. त्याच्यानंतर त्याचे बाथरूम अशी कडी लावायची, अशा कडेला हात धरायचा आणि मग वॉशरूमला बसायचं. आणि जे अंघोळीचे बाथरूम होते, ते खालून एवढे-एवढे म्हणजे खालून एवढं-एवढं तुटलेलं.
आणि असे एका लाईनीत सगळे बरं का. आणि त्याचे सगळे म्हणजे जसं काय 1, 2, 3, 4, 7, 8 असतील ना, ह्या बाथरूमचं पाणी तर ह्या बाथरूमच्या पाण्यापर्यंत सगळं एकाच बोळीतून जायचं खालून आणि वरतून असं सगळं ओपन. इतकं विचित्र हॉस्टेल होतं ना यार, म्हणजे मी ना त्या हॉस्टेलला भूत बंगल्यासारखं. हां, म्हणजे लाइक अ भूत बंगला. मी ना त्या तिथं ना आम्ही 2 दिवस झोपायला होतो. जेव्हा आम्ही त्या फंक्शनसाठी तिकडे गेलो होतो ना, तर आम्ही 2 दिवस तिथे झोपायला होतो. मला 1 दिवस सुद्धा त्या हॉस्टेलमध्ये झोप नाही आलेली. आणि म्हणजे त्याचे एंट्रन्सच केला ना, की पहिली एक रूम, नंतर असं पडलेल्या 2-3 म्हणजे अशी घरा टाईप, नंतर मग अशी त्याचं एंट्रन्स पण कसा माहिती लाकडाचा, ते लाकडाचा डोअर असतो का, तो असा उघडायचा, मग तो दरवाजा ढकलायचा, त्याचा तो कारकूर आवाज, मग त्याच्या आत एंट्री. त्या आत पण ना असं वेगळंच बाबा, म्हणजे ना मी त्या हॉस्टेल मी कधीच विसरू शकत नाही. इतकं म्हणजे ठीक आहे यार, आमच्यासाठी ठीक आहे. पण जे तिथं राहत असेल त्यांचाच मी विचार, म्हणजे मी कायम त्यांचा विचार करते. ते लोकं कसे राहत असेल तिथं. तर असं ते एक सुद्धा हॉस्टेल माझ्या आयुष्यामध्ये एक ते मी विचित्र बघितलं. त्याच्यानंतर आम्ही ते स्नेहल होतं म्हणून काहीतरी नगरमध्येच होतं ते सुद्धा. ते पण ते खूप छान होतं. खूप मोठं त्याचं ग्राउंड वगैरे, म्हणजे छान होतं ते हॉस्टेल. त्यांची जेवणाची सोय वगैरे खूप सुंदर केली होती त्यांनी. मस्त होतं ते हॉस्टेल. त्याच्यानंतर आठरे पाटील पण होतं. ते आठरे पाटील मला सगळ्यात छान वाटलेलं. त्यांनी खूप छान एकदम छोटे-छोटे रूम आहे. त्याच्यामध्ये फक्त 5-5 की 6-6 बेड. त्यांचं कबोर्ड त्या म्हणजे अशी एक साइडला कबोर्ड दिलेले आहे. त्याच्यामध्ये 6 कंपार्टमेंट 1, 2, 3 प्रत्येक लेबल त्या मुलाचं नाव म्हणजे नावाचा लेबल त्या ह्याच्यावरती. त्यांची एक फॅसिलिटी खूप छान होती. त्यांनी त्यांच्या फंक्शनसाठी एक बाहेर वेगळा हॉल ठेवलेला. एकदम छान होतं ते हॉस्टेल सुद्धा. तर असं सगळं तिकडे जाऊन पण आमचे छान-छान डान्स होते. तर सगळे हॉस्टेल आले होते. तर संगमनेरमधले पण बऱ्यापैकी हॉस्टेल होते. काल मला एका मुलीने कमेंट केलेली, "प्रतिभा आपण नगरला गेलो होतो ना, तर ते पण तू एकदा एक्सप्लेन कर ना, आपण किती मजा केली होती तिकडं." तर खरंच खूप मजा आलेली. कारण की हॉस्टेलमधून जेव्हा हॉस्टेलच्या सगळ्या मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर म्हणजे नेलं जातं, तर हा पण एक आनंद वेगळा असतो. तिथे जाऊन 2-3 दिवस राहायला मिळतं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं, वेगवेगळे लोकांचे परफॉर्मन्स बघायला मिळतात. तर ते खरंच एक छान होतं आणि खूप छान अरेंजमेंट पण केली जायची. तर तेव्हा जे कोणी असतील ते अरेंज करणारे, अ, तर बघा माहिती नव्हतं तेव्हा आपण इथपर्यंत येणार आहे. पण त्या सगळ्यांना जर ते पण कोणी माझे व्हिडिओज बघत असतील, आता मला त्या लोकांची नावं माहिती नाही, पण त्या सगळ्यांना पण मी खरंच मनापासून थँक बोलेल. तर असं सगळं माझं हॉस्टेलचे दिवस होते. आणि इथपर्यंत तर सांगितलं. अजून एक पार्ट माझा हॉस्टेलच्या याचा बघा. खूप गमती-जमती करायचो आम्ही हॉस्टेलमध्ये. तर त्या पण कशा होत्या, काय होत्या, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. तर हा पण व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा. तर आणि माझं जे कोणी एक फेक आयडी ओपन केलंय, जर परत कोणी माझा व्हिडिओचा मिसयूज करत असेल, तर त्याला तुम्ही डायरेक्ट रिपोर्ट मारा. माझं चॅनल मी ओपन करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर चलो आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.